तर आज आपल्याला केक बनवायचा आहे विदाऊट मेजरमेंट स्पून्स अँड कप. हा ग्लास तर तुमच्याकडे असेलच घरी. तर सर्वात पहिले इथे आता आपल्याला एक मोल्ड जे आहे ज्याच्यामध्ये आपण केक बेक करणार आहे ते आपल्याला छान ग्रीस करून घ्यायचे. आता एक बाउल घ्यायचे आपल्याला. बाउलमध्ये आपल्याला 3/4 ग्लास एवढं तेल टाकून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये घालायचे 1/8 ग्लास एवढं दही. घरातला जो पण तुमचा ग्लास आहे ना त्या ग्लासने तुम्हाला हे सर्व मेजरमेंट घ्यायचे. आता यामध्ये घालूयात थोडासा व्हॅनिला एसेन्स, साखर घालून घेऊयात आणि त्याचबरोबर दूध. आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. जोपर्यंत साखर पूर्णपणे मेल्ट होत नाही तोपर्यंत हे आपल्याला असंच कंटिन्यू मिक्स करत राहायचे. तुमच्या घरात जर मेजरमेंट स्पून्स आणि कप नसतील तर तुम्ही हे अशा प्रकारे मेजरमेंट घेऊन सुद्धा केक बनवू शकता. आता ह्यावरती आपल्याला एक चाळणी ठेवायची. आता त्यामध्ये आपण घालूया मैदा. त्याचबरोबर यामध्ये घालूया कस्टर्ड पावडर आणि थोडंसं मीठ. आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं चाळून घ्यायचे, म्हणजे यामध्ये जे पण काही लम्स असतील ते पूर्णपणे निघून जातील. तर आता हे बघा, इथे आपलं सर्व मिश्रण जे आहे ते चाळून झालेलं आहे. आता हे सर्व व्यवस्थित असं पहिले स्पॅच्युलाने मिक्स करून घ्यायचे, ते पण विदाऊट लम्स यामध्ये अजिबात नसले पाहिजे. आणि या केकला ऑटोमॅटिक कलर येतो, कारण का कस्टर्ड पावडरमध्ये ऑलरेडी कलर इन्क्लूड असतो. तर हे बघा, इथे आपल्याला बॅटर स्मूथ असं करून घ्यायचे. आता इथे मी घेतलेले आहे टुटी फ्रुटी मिक्स कलरच्या. त्यामध्ये थोडासा मैदा डस्ट करून या सर्व आपल्याला या बॅटरमध्ये घालायचे. तर सर्वात पहिले बॅटर आपल्याला विस्कने व्यवस्थित असं परत फेटून घ्यायचे थोडा वेळ. तर हे बघा, अशी बॅटरची कन्सिस्टन्सी असली पाहिजे, तुम्ही बघू शकता इथे. आता यामध्ये घालूया आपण घरातल्याच चमच्याने बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा. जो आपला पोहे खायचा चमचा असतो ना त्याच चमच्याने इथे मी घेतलेला आहे. बेकिंग पावडर, बेकिंग सोडा ॲक्टिवेट करायला इकडे मी थोडंसं लेमन ज्यूस घातलं आहे आणि त्याचबरोबर टुटी फ्रुटी. आता हे व्यवस्थित बॅटर आपल्याला असं मिक्स करून घ्यायचे. आणि आपण तेव्हा जो प्रिपेअर केलेला टीन होता ना त्या टीनमध्ये आता हे बॅटर आपल्याला सर्व घालून घ्यायचे. तुमच्याकडे जर हा टीन नसेल तर तुम्ही नॉर्मल राऊंड टीन किंवा स्क्वेअर टीनमध्ये हे बॅटर घातले तरी सुद्धा चालेल. तर हे बघा, आता वरती मी ते थोडेसे टुटी फ्रुटी घालते जेणेकरून छान असा मस्त आपला केक सुंदर दिसेल. आता केक बेक करूया 180 डिग्रीला 25 ते 30 मिनिटाकरता. तर हे बघा, इथे आता आपला केक सुंदर असा बेक झालेला आहे. तो आपण डिमोल्ड करूया. तर हे बघा, एकदम इझिली आपला केक निघाला आहे आणि केवढा सुंदर कलरफुल आपला केक दिसतोय. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून मला सुद्धा मोटिवेशन मिळेल. तर चला, परत भेटूया अशा एका छान रेसिपी बरोबर. तोपर्यंत असं छान छान खात राहा आणि स्वरूपाच किचनला बघत राहा.